कोण कुठं बाहेर निघलंय आणि ही बिनकामाची धावपळ त्याच्या मागं नाही लागली असं कधीच होत नाही र. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आता 2-4 दिवसापूर्वी आपली गोमाता आजारी पडली होती म्हणून तिला सलाईन भरली होती. पण आता विठ्ठलाच्या कृपेने ती 100% नीट झालीत आणि पहिल्यासारखा चारा खायला लागल्यामुळे ती फ्रेश पण झाली. तिचं पायी मोकळं हो म्हणून तिला चालाय रानात नेली, पण तिच्या मागं मागं करीत ही बिनकामाची धावपळ पण आली. बबडीला कुठं बाहेर नेलं आणि कृष्णाई मॅडम एकट्या घरी राहिल्या की एवढा आरडाओरड करतात की अख्खं घरच डोक्यावर येतात. त्याच्या उलट आपल्या कृष्णा शेटला सकाळ संध्याकाळी एनर्जी ड्रिंक भेटलं की ते पिऊन घरी चिल राहतात. जशी कृष्णाई तिच्या आईच्या मागं लागती तशीच आमच्या भावाचं पिल्लू आहे र. दोघांमध्ये फरक एवढा आहे की कृष्णाई फक्त त्याच्या आईच्या मागं लागती, पण आमच्या भावाचं पिल्लू अख्ख्यांच्याच मागं लागत. पहिला आम्ही त्याला बूट घालून या असं म्हणायचो आणि मग फसून निघून जायचो, पण गाड्याने आता ते पण ओळखलंय म्हणल्यावर बूट बीट घालून आधीच रेडी असतो. शाळेत जायचं म्हणल्यावर गाड्याचा घरून पायी निघत नाही, पण गाड्याला जायचं म्हणल्यावर गाडी असं मागं लागत. मग तुमच्या पण घरी अशी मागं लागणारी पिल्लं आहे का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर फॉलो लाईक करा.